36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर फुले चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार होता. मात्र काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये या चित्रपटावरून काही वेगळी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असून या चित्रपटामध्ये सावित्रीबाई फुलेंवर शेणफेक करणारा एक ब्राह्मण भटू दाखवलाय. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत ते दृश्य या चित्रपटामधून वगळण्याची मागणी ब्राह्मण संघटनांनी केली आहे. मात्र राष्ट्रपिता महात्मा फुलेवरील चित्रपट नसून हे त्यांचे जीवन दर्शन जीवनकार्य आहे असं सांगत तो चित्रपट जसाच्या तसाच प्रदर्शित करावा अशी मागणी तिवसा तालुक्यातील क्रांतीज्योती ब्रिगेडने केली आहे. या संदर्भामध्ये गुरुवारी तिवसा तहसीलदार डॉक्टर मयूर कळसे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे. राष्ट्रपिता महात्मा फुले यांची कार्य ब्राह्मणांपासून तर शूद्रांपर्यंत संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचं ठरलेलं आहे. एक ब्राह्मण बटू सावित्रीबाईंवर शेणफेक करतो हेच तर सत्य आहे. शिवाय हा मुलगा हे प्रतिगामी मागासलेल्या विचारांचे प्रतीक आहे असं का समजू नये. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या कार्याला ज्यांनी विरोध केला त्यांचा इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून दाखवणे काही गैर नाही. इतिहास नवीन पिढीसमोर यायलाच हवा म्हणून राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट जशाचा तसा दाखवावा व त्वरित प्रदर्शित सुद्धा करावा अशी मागणी या निवेदनामधून देण्यात आली आहे. सोबतच चित्रपटातील कुठलेही कोणतेही दृश्य वगळून नाही अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी चित्रपट जशाचा तसा दाखवण्याचे निर्देश सेन्सर बोर्डाला निर्माता दिग्दर्शक यांना द्यावे जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडवणूक प्रदर्शित करताना या चित्रपटाला होणार नाही असं निवेदन देणारा श्री दीपक तिखे जिल्हा महासचिव क्रांतीज्योती ब्रिगेड, श्री आकाश डेहनकर जिल्हा उपाध्यक्ष क्रांतीज्योती ब्रिगेड, उमाताई अंबालकर जिल्हाध्यक्ष क्रांतीज्योती ब्रिगेड, किरण खवले जिल्हाध्यक्ष UR क्रांतीज्योती ब्रिगेड, प्रफुल्ल उमप तालुकाध्यक्ष, सौ वंदनाताई उमप तालुकाध्यक्ष, विशाल कायधने, नितीन भोगे, चित्रा पवार, कविता भोगे, सोनाली खवले, प्रफुल्ल उमप, गजानन हाडोळे, मच्छिंद्र तिखे, अक्षय पवार, किशोर गांधी, एकनाथजी देवळे, बंडूपंत देवळे, सोनाली खवले, दिलीप गांधी, प्रवीण घाटोळ, राजूभाऊ गांधी, सागर बेले, प्रदीप वाघ आदी सर्व तालुक्यातील पदाधिकारी तसेच क्रांतीज्योती ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते. जय क्रांती. आज आम्ही तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. निवेदन देण्यामागचा आमचा उद्देश एवढाच आहे का गेल्या 11 तारखेला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती शुभमुहूर्तावर फुले हा चित्रपट आपला रिलीज होणार होता. पण ब्राह्मणाच्या काही लोकांनी त्याच्यामध्ये अडथळा आणून त्याच्यामधलं काही दृश्य कट करण्याचा प्रयत्न केला आणि हा पिक्चर रिलीज होऊ शकला नाही. त्याकरता आज आम्ही आपल्या या तहसीलदाराला निवेदन देण्यासाठी आलो का या चित्रपटामधलं कोणतंही दृश्य कॅन्सल न करता कट न करता समाजासमोर जे घडलेला इतिहास आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे आपली शाळा काढली पुण्यामध्ये आणि सावित्रीबाईंनी चालवण्याचा प्रयत्न केला आणि शाळेत जात असताना त्या महात्मा ज्योतिबा फुलेवरती किंवा सावित्रीबाई फुलेवरती दगडफेक केली हे दृश्य त्यामधून न वगळता समाजासमोर जे घडलेला इतिहास आहे या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रगट व्हावा आणि प्रत्येक ओबीसी समाजाला किंवा प्रत्येक घटकाला तो इतिहास मालूम व्हावा जेणेकरून येणाऱ्या पिढीला तो इतिहास लपला जाणार नाही. हा आमचा उद्देश फक्त या निवेदन माध्यमातून होता आणि सरकारला आमची एवढीच विनंती आहे का त्यांनी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट न करता हा चित्रपट रिलीज होऊ द्यावा आणि जर असं झालं नाही तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून हा त्रास आम्हाला पण होईल आणि सरकारला पण होईल. पण असा वेळ सरकारने येऊ द्या नाही कारण आमचं चित आता सरकारने पाहावं नाही. आता आम्ही चिडलेलो आहे कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी फक्त एका घटकासाठी काम न करता पुऱ्या समाजासाठी काम केलं आणि हा समाजाचं काम हे प्रत्येक घटकाला माहीत आहे आणि हा फिल्मच्या माध्यमातून हा मांडण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. तरी आमचं पुनश्च ऐकूला सरकारनं आग्रहाचं निवेदन आहे का त्यांनी हा पिक्चर त्या पिक्चरमधले कोणत्याही प्रकारचं दृश्य कट न करता समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून हा सर्व इतिहास जनतेला माहीत पडेल. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.